नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्सच्या चालू घडामोडीची जी सिरीज आहे त्यामधील 8 जुलै रोजीच्या जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनल जे काय आपला व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होईल. चला मग जास्त वेळ न घालवता आजच्या चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या टॉपिक्सला आपण सुरुवात करूया. तर त्या अगोदर मित्रांनो, जे काही कालच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी जे होमवर्क प्रश्न दिलेला होता त्याचा आपण अगोदर उत्तर बघूया की जगप्रसिद्ध जे दीक्षाभूमी आहे ते स्थळ कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर बी, नागपूर. तर जगप्रसिद्ध जे दीक्षाभूमी हे स्थळ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या शहरामध्ये आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती लक्षात राहू द्या की हे कशासाठी प्रसिद्ध आहे ठिकाण. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो जे त्यांचे अनुयायी होते त्यांच्यासोबत बौद्ध धर्माचा स्वीकार या ठिकाणी केला होता. तसेच जे काही भारतामध्ये जे बौद्ध स्तूप आहेत त्याच्यामधील हे सर्वात मोठं स्तूप आहे, म्हणून पण याचं हे विशेषता आहे. त्या दृष्टीने आपण एक ऐतिहासिक स्थळ लक्षात ठेवलं पाहिजे. चला मग आजच्या चालू घडामोडींना आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न असेल की नुकतेच भारताचे सेनाप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, उपेंद्र द्विवेदी. हे आपल्या भारताचे जे सेनाप्रमुख आहे म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो आपण इतर माहिती पण बघणार आहोत, जसं की हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला की भारताचे दुसरे CDS चीफ डिफेन्स स्टाफ म्हणून अनिल चौहान जे की दुसरे CDS म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि जर आपल्याला विचारलं पहिले CDS कोण होते तर ते बिपिन रावत हे होते मित्रांनो. त्यानंतर NSA प्रमुख म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पण त्यासोबत आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, शील नागू. हे पंजाब आणि हरियाणा जे काही उच्च न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, शील नागू. त्यासोबतच आपल्याला इतर पण आता हा प्रश्न जे काय आहे महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे. बघूया किती जणांना माहीत आहे की महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. त्यानंतर ही इतर माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जसं की महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून CS शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नुकत्याच काही नियुक्त झालेल्या आहेत, त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच CBDTचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जगातील पहिली CNG मोटारसायकल बाईक कोणत्या भारतीय कंपनीने बनवली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, बजाज मोटर्स. याने जगातील पहिली CNG मोटरसायकल बाईक जी काही ती लॉन्च केलेली आहे मित्रांनो. आणि त्याच्याविषयी आपण माहिती बघूया की या जी मोटरसायकल आहे CNGवर चालणारी त्याचं नाव काय ठेवलं आहे त्यांनी तर बजाज फ्रीडम 125 असं त्याचं नाव असणार आहे. त्याची किंमत 95,000 असेल. तसेच ही जी काही बाईक असेल ती CNG तसेच पेट्रोल या दोन्हीवर चालू शकते मित्रांनो. आणि याला 2 टँक देण्यात आलेले आहेत. CNGसाठी 2 लिटरचा टँक असेल आणि पेट्रोलसाठी 2 लिटरचं टँक असेल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की भारताचा पहिला सोलर सायकल ट्रॅक कोठे उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, हैदराबाद या ठिकाणी भारताचा पहिला सोलर सायकल ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. आणि हे किती किलोमीटरचा असणार आहे मित्रांनो तर हे 23 किलोमीटरचा सायकल ट्रॅक असणार आहे, जे की भारतातला पहिला सोलर सायकल ट्रॅक असणार आहे. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं हैदराबाद या शहरासंबंधित की मागं एक मोठी जागतिक घडामोड जसं म्हणू शकतो आपण 2 वर्षापूर्वीची की जगातला पहिला गोल्ड ATM
सुद्धा हैदराबाद या शहरामध्येच स्थापन करण्यात आलेला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की खालीलपैकी कोणत्या राज्यात पुढील शैक्षणिक जे वर्ष आहे त्याच्यापासून वैद्यकीय शिक्षण हे हिंदी भाषेतून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्या समोर असतील मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच हा जो काही व्हिडिओ आहे ते आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प होईल मित्रांनो. तर ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन नंबर ए, बिहार या राज्याने नुकतीच घोषणा केलेली आहे की त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय शिक्षण हे हिंदी भाषेतून देण्यात येणार आहे. त्यासोबत आपण इतर माहिती त्याविषयी बघूया की जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे त्याच्यात जी तरतूद आहे त्यानुसार याआधी 2 राज्य आहेत, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. या 2 राज्यांनी वैद्यकीय शिक्षण हिंदीमध्ये देण्याची या अगोदरच घोषणा केलेली आहे आणि बिहार आता असं घोषणा करणारं तिसरं राज्य ठरलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आले. ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, स्वप्ना कलिंगल यांना नुकतेच स्पाइस अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यासोबत इतर पण काही अवॉर्ड आहेत जे की आपण फास्ट रिव्हिजन त्याच्यावर घेऊया. जसं की नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून कुणाला मिळालेला आहे तर विनोद गनात्रा यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर असेल की लता मंगेशकर पुरस्कार 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे, अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा शाहरुख खान यांना देण्यात आलेला आहे. हे दोन्हीही अभिनेता आहेत. त्यानंतर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार दोघांना देण्यात आलेला आहे, जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार. हे नुकतेच काही मागचे अवॉर्ड आहेत मित्रांनो, मागं काही दिवसांमध्ये देण्यात आलेले. ते पण लक्षात ठेवायचं. यासोबतच हे महत्त्वाचे काही अवॉर्ड्स आहेत, तर आपल्याला कमीत कमी हे नावं तरी माहीत पाहिजेत येणाऱ्या परीक्षांसाठी. पुढचा प्रश्न असेल की नुकतेच भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांनी वेपन सिस्टम स्कूलचे उद्घाटन कुठे केले आहे. ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, हैदराबाद या ठिकाणी. जे आपले भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत त्यांनी वेपन सिस्टम स्कूलचं उद्घाटन केलेलं आहे. आणि कशासाठी असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी जी शस्त्र चालवण्याचे ट्रेनिंग योग्य रीतीने देण्यात येईल त्यासाठी त्या दृष्टीने या उद्देश समोर ठेवून या स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला फक्त एक माहिती असावं म्हणून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेवटी आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, जसं आपण दररोज देतो की आजचा प्रश्न असेल की जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्या कोणत्या ठिकाणी आहेत. आणि ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं उत्तर मित्रांनो आपण सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला किती माहिती आहे आपण ते चेक करूया. तसेच आपण कोणत्या जिल्ह्यातून येता त्याविषयीसुद्धा कमेंट करा. पुढचा जे काही आपला प्रश्न असेल त्या जिल्ह्याशी संबंधित असेल मित्रांनो. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.